त्या दरम्यान मला तातडीने त्या ठिकाणी फोन आले, म्हणून ती तातडीची मीटिंग जी आपण 20 तारखेला लावलेली होती ती मला कॅन्सल करावी लागली. 40 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या बिघडलेल्या कामकाजावर कुठेतरी आक्षेप येतोय, कुठेतरी अध्यक्षपद गाजवायचं आहे आणि कुठेतरी त्या प्लॉटचा वापर करून घ्यायचं आहे, हे या ठिकाणी मला सांगूचं वाटतं. आपल्या नगरसेवकांचीच माहिती अपुरी त्या प्रशासनाने दिल्यामुळे आपण ते नॉट टेकन केलेलं आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईचं रक्त विकण्याचा घाट जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून घातला जातोय असा गंभीर आरोप केलेला होता. हे जे सगळे प्रस्ताव आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीमध्ये चर्चेसाठी आलेले होते आणि सुधार समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी माझ्यासोबत आहेत. संध्याजी, आदित्य ठाकरेंनी आरोप केलेले आहेत की मुंबईकरांचं रक्त, मुंबईचं जे रक्त आहे ते विकण्याचा प्रयत्न महानगरपालिकेकडनं केला जातोय आणि आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मुंबईकरांना रक्ताची गरज लागलेली आहे तेव्हा तेव्हा शिवसैनिक धावून पुढे आलेला आहे. एकूण कसं पाहताय याकडे? आणि आज सुधार समितीची बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये जे प्रस्ताव आहेत ते फेरविचारासाठी गेलेले आहेत. मी ह्या ठिकाणी पहिला आपल्याला सांगू इच्छिते की काँग्रेसने मिंदे बनलेले आहेत. त्या पद्धतीने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आज मला सुधार समिती अध्यक्ष म्हणून ह्या ठिकाणी त्यांनी बसवलेलं आहे. आणि मला असं वाटतं 40 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या बिघडलेल्या कामकाजावर कुठेतरी आक्षेप येतोय. त्यांची जी कामकाज करण्याची पद्धत होती ती कुठेतरी बिघडलेली आहे असं मला वाटतं. म्हणून सुधार समिती अध्यक्ष या नात्याने आणि आमचे सदस्य या नात्याने त्यांना सुधारण्यासाठी आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी बसलेले. आपल्याला विषय आहे मे महिन्याचा दुसरा रक्त ब्लड बँकचा. ब्लड बँकबद्दल मी एवढंच सांगेन की 2003ला जेव्हा महादेव देवळे हे महापौर होते, त्यांनी त्यांच्या महापौरपदी एक निर्णय घेण्यात आलेला, बरोबर ना? आणि तो PPP अंतर्गत धोरण ठरवलं आणि ते गोरेगावला मातोश्री मासाहेब मीनाताई ठाकरे ब्लड बँक उघडण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून कामकाज चालू झालं. आम्ही शिवसैनिक आहोत. शिवसेना रक्त देऊन लोकांचा जीव वाचवण्यासाठी आहे. या ठिकाणी एवढं सगळ्यांना माहिती आहे, पण या ठिकाणी मी एवढंच सांगेन, रक्त विकलं जाणार नाही आहे. आणि त्या माध्यमातून ह्या प्रस्तावावर मी ह्या बाबतीत एवढं सांगेन, 2014 आणि 2023च्या सर्क्युलरच्या धोरणानुसार आपण हे करतोय आणि ह्यानुसार आपले सदस्य किरणजी आहेत त्यांनी NAT मशीन या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लावण्यात यावी ह्या प्रस्तावासाठी आपण हा प्रस्ताव रिफर बॅक केलेला आहे. मुंबईचं रक्त कुठे विकलं जाणार नाही आहे. त्यांचे जे काही चार्जेस म्हणजे रक्त जे शासनाचं जो 2014 ते 2023चा जो धोरण आहे त्या शासनाच्या सर्क्युलरप्रमाणेच ही जी संस्था जे घेणार आहेत त्या पद्धतीने त्याचे चार्जेस त्याच पद्धतीने ॲज इट इज राहणार, हे या ठिकाणी सांगते. रक्त कोणी मुंबई महायुती विकायला निघालेले नाही आहेत, हे या विरोधकांना मला सांगायचं वाटतं. याच संदर्भात की ह्या सगळ्या खाजगीकरणाचा, आता रक्तपेढ्या ज्या आहेत महापालिकेच्या रुग्णालयातल्या, त्या खाजगीकरणाचा घाट का घातला जातोय आणि त्याच्यासोबतच जे मोकळे प्लॉट आहेत किंवा जे हरितपट्टे आहेत ते सुद्धा का खाजगीकरण होतं किंवा त्याच्यावरती बांधकामं का होत आहेत, ते बिल्डरांच्या घशात का घातले जात आहेत, असाही त्यांनी एक आरोप केलेला आहे. ही चुकीच्या विरोधकांना फक्त विरोध करायचं माहिती आहे आणि एवढे अभ्यासू असताना एवढ्या चुकीच्या पद्धतीने भाष्य करतात, ह्याचं आम्हाला सगळ्यांना हसं येतं की ह्यांना मार्गदर्शक चुकीचे आहेत. हे सत्य परिस्थिती आहे. या ठिकाणी म्हाडा लेआउटमध्ये विषय क्रमांक 3 आपण वाचला असेल तर म्हाडा लेआउटमध्ये ऑलरेडी एक्झिबिशन सेंटर आहे, बरोबर आहे. आणि एक्झिबिशन सेंटरचं हे आरक्षण कुठेतरी वगळून फुटबॉलचं आरक्षण निर्माण करून ते फुटबॉल असोसिएशनचे मैदान अध्यक्ष ते आहेत, असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. आणि अध्यक्षांना असं वाटतं माझ्या घराचा जो प्लॉट आहे तो लोकांच्या, मुंबईकरांचा श्वासाचं एक ठिकाण राहावं, असे जे त्यांनी भाष्य केलेले आहेत हे कितपत योग्य आहे हे मुंबईकरांनी विचार करण्याची गरज आहे.
आणि हे चुकीच्या पद्धतीने बोलतात. कुठेतरी अध्यक्षपद गाजवायचं आहे आणि कुठेतरी त्या प्लॉटचा वापर करून घ्यायचं आहे, हे या ठिकाणी मला सांगूचं वाटतं. आणि विषय क्रमांक म्हणून आपण ह्या प्रस्तावावर आपण नॉट टेकन म्हणून केलेलं आहे की ह्याच्या चर्चा जोपर्यंत घडून येणार नाहीत तोपर्यंत हा विषय आम्ही पास करणार नाही. ह्या पद्धतीचे आदेश आम्ही ह्या पद्धतीने मीटिंगमध्ये दिलेले आहेत. दुसरा विषय क्रमांक 3 बघितला असाल, 3, 4, 5, 6, 7 हे सगळेच विषय मी नॉट टेकन या ठिकाणी केलेले. विषय क्रमांक 4चं मी स्पेशली सांगेन. हा विषय क्रमांक 3चं सांगितलं, जो आरक्षण माडाच्या लेआउटवर आहेच एक्झिबिशन सेंटर, तो त्यांनी चेंज करण्यासाठी त्यांचा आक्षेप आहे. दुसरी गोष्ट, विषय क्रमांक 4 तुम्ही बघितला असाल की 4मध्ये काय दिले, आर झोन दिलेले आहे. आणि आर झोन हा पहिलाच 1991ला DPला आर झोन म्हणूनच आहे आणि नंतर 2018ला हा DP कोणाच्या आवडीने हा DP चेंज करण्यात आला की ती जागा कोणाला एवढी आवडली की त्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी आरक्षण चेंज करण्याचं काम करतायत आणि नंतर त्याच्यावरच आक्षेप करतायत की ही जागा अशा पद्धतीने सदर बगीचा आणि उद्यानासाठी आहे, रहिवाशींचा निवासी वापर करण्यासाठी करायचं आहे. म्हणजे ज्या त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे तो आरक्षण चेंज करण्याचं काम हे 2018च्या ह्यांच्या सांगण्यावरून ह्यांच्या आवडीनुसार तो DP प्लॅन चेंज करण्याचं काम झालेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आपण नॉट टेकन तो प्रस्ताव केलेला आहे. आणि नॉट टेकन करायचा एकच उद्देश आहे या ठिकाणी की आपल्या सदस्यांना त्या बाबतीतल्या चर्चा घडवून आणायच्या आहेत, त्यासाठी आपण त्या ठिकाणी नॉट टेकन केलेलं आहे. ताई, आज पण तुम्ही बघितलं तर विरोधक हे काळ्या फिती बांधून सुधार समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्याचसोबत आदित्य ठाकरेंनी आणखीन एक काल आरोप केलेला होता. त्यात त्यांचं असं म्हणणं होतं की 20 तारखेला जी सुधार समितीची बैठक होणार होती ती 19 तारखेला अचानक रद्द केली गेली कारण डील कोणतं तरी झालेलं असेल, असाही एक त्यांनी गंभीर आरोप केला. आणि आज जी बैठक झाली त्यात सगळे विरोधी बाकावरचे नगरसेवक आहेत, त्यांनी काळ्या फिती लावून आलेले होते. मॅडम, मला आपल्या माध्यमातून एक विचारायचं आहे की विरोधकांनी कारणं जाणावी आणि नंतर तो आक्षेप करावा. वेकेशन चालू आहे, कॉर्पोरेशनची डेट संपवून काही नगरसेवक लॉंग लिव्हवर गेलेले होते आणि ज्या वेळेला मी लेटर पाठवलं गेलं 20 तारखेचं सर्क्युलर, त्या दरम्यान मला तातडीने त्या ठिकाणी फोन आले, म्हणून ती तातडीची मीटिंग जी आपण 20 तारखेला लावलेली होती ती मला कॅन्सल करावी लागली. हे विरोधकांनी पहिला विचारणा करायला पाहिजे होती की कशा पद्धतीने आपण 20 तारखेची मीटिंग का आपण कॅन्सल केली. काही आरोप करायचे आणि त्याला उत्तर द्यायला आम्ही महायुती सक्षम आहोत, या ठिकाणी मला त्यांच्या माध्यमातून सांगायचं, प्रसारण माध्यमातून सांगायचं आहे. ताई, खरं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचं सरकार आहे, स्थापन झालेलं आहे. मात्र ह्या सरकारमध्ये कुठेतरी समन्वय नाही आहे असंही सतत विरोधकांकडनं बोललं जात आहे. आजचा जो प्रस्ताव होता तो जर का भाजपचे नगरसेवक आहेत त्यांनी जर पाठिंबा दिला असता तर तो मंजूर झाला असता का? कारण विरोधकांकडनं सतत बोललं जात आहे की महायुतीमध्ये समन्वय नाही आहे. विरोधकांना फक्त विरोध करायचं माहिती आहे, विरोधक फक्त दगडं फेकणार. पण एवढंच या ठिकाणी सांगेन, महायुतीचं कामकाज पद्धतशीररित्या आणि संगनमताने चालू आहे. जर संगनमताचं चित्र आपल्या इम्प्रूव्हमेंट चेअरमॅनला सुधार समितीला नसतं तर मी एप्रिल महिन्याचा जो एजेंडा होता त्याच्यामध्ये विषय क्रमांक 3 ते 6 पर्यंत हे विषय मी पासच केले नसते. आणि बाय द वे, दुसरी मे महिन्याचा जो एजेंडा आहे त्या एजेंडावर आपण नॉट टेकन प्रस्ताव सगळीकडे केलेले आहेत. आपल्या नगरसेवकांचीच माहिती अपुरी त्या प्रशासनाने दिल्यामुळे आपण ते नॉट टेकन केलेले आहे. म्हणून ह्या गोष्टी जे चिखल उडवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत ते पूर्णपणे चुकीचं आहे. आम्हाला महायुतीचं सरकार असलं तरीसुद्धा आम्हाला मुंबईकरांसाठी काम करायचं आहे आणि आम्हाला ते काम करू द्या, असाही एक जो सूर आहे तो विरोधी बाकांवर बसलेल्या नगरसेवकांकडनं ऐकू आलेला होता. आजही तुम्ही बघितलं तर सुधार समितीमध्ये की आम्हाला सत्ताधारी काम करू देत नाही आहेत, आम्हाला मुंबईकरांसाठी काम करायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. 40 वर्ष काय केलं विरोधकांनी, 40 वर्ष काय केलं हा माझा प्रशासन माध्यमातून माझा प्रश्न आहे की 40 वर्ष तुम्ही जे बिघडवलेलं प्रशासन आहे किंवा मुंबईकरांना जो त्रास दिलेला आहे तो त्रास आम्ही कुठेतरी कमी करण्यासाठी, मुंबईला चांगली सेवा देण्यासाठी, त्यांना सुधारवण्यासाठी आम्ही या पद्धतीने पाऊल उचललेलं आहे आम्ही महायुतीने. ह्या ठिकाणी मी ह्या माध्यमातून असं सांगेन. पुढे हे प्रस्ताव पुन्हा आले समितीच्या बैठकीमध्ये तर त्यावर तुमची भूमिका काय असेल अध्यक्ष म्हणून, आणि हे प्रस्ताव मान्य होतील का? हे विषय मी नॉट टेकन केलेले आहे किंवा रिफर बॅक केलेलं आहे. माहिती प्रशासनाने परिपूर्ण आमच्या पद्धतीने
महायुतीच्या पद्धतीने दिली, आता विरोधकांचा तर प्रश्न येणारच नाही, महायुतीच्या पद्धतीने दिली तर मुंबईच्या हितासाठी हे प्रश्न मार्गी लावणं हे महत्त्वाचं मला वाटतं. त्या ठिकाणी नक्कीच मार्गी लावण्याचं काम एक अध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणी करणार. 40 वर्ष तुम्ही जे केलं होतं त्यातनं मुंबईकरांचं काय हित साध्य झालं असाही प्रश्न, असा सवाल जो आहे तो संध्या दोशी यांनी उपस्थित केला आहे. आणि त्याचसोबत मुंबईकरांच्या फायद्यासाठी किंवा मुंबईकरांच्या हितासाठीचे जे प्रश्न आहेत ते नक्कीच यासमोर यापुढे देखील सुधार समितीमध्ये येतील आणि ते मुंबईकरांच्या हिताचे असतील तर त्यावर आम्ही नक्कीच काम करू असंही म्हणणं संध्या दोशी यांचं आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.